नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आजी सगळ्यांना म्हणतात, खूप वर्षापूर्वी माझ्या सात्विकाला असाच देवीचा आशीर्वाद मिळाला होता. तिच्या इथे देवी आली होती आणि अशीच पावलं उलटून गेली होती. वल्लरी मनात म्हणते, इतकी वर्ष उलटून गेली तर सात्विकाला जाऊन, तरी पण तिचं कौतुक काही कमी झालं नाही आहे. आजी ईश्वरीला कुंकवाचा करंडा देतात. आजी म्हणतात, तुला देवीची पावलं दिसली, तुला देवी येऊन आशीर्वाद देऊन गेली आणि त्यामुळे या कुंकवाच्या करंड्यावरती तुझा हक्क आहे. तुला हा कुंकवाचा करंडा मिळालाय, पण याचा अर्थ नाच सून म्हणून मी तुझा स्वीकार केला असं होत नाही. हा अर्णवला फोन येतो म्हणून तो बाजूला निघून जातो. ईश्वरी म्हणते, आजी मलाही कुठल्याही प्रकारचा हक्क मिळवायचा नाहीये. या घराला, या कुटुंबाला मी आपलं मानते आणि म्हणूनच या घरातली प्रत्येक परंपरा मनापासून पाळण्याची कोशिश करते मी. तुम्ही नाचून म्हणून नाही, पण माझं माणूस म्हणून कौतुक केलं ना, यातच मला समाधान वाटतंय. वल्लरी म्हणते, म्हणजे तुला काय वाटतंय, भविष्यात तुझा सून म्हणून स्वीकार करू का? या भ्रमात आहेस का तू? या भ्रमातून तू बाहेर पड. तुझ्यामुळे या घरावर, अर्णववरती संकटाचं सावट आहे आणि तरी तुला काय वाटतंय की देवीचा आशीर्वाद तुला मिळणार आहे का? आजी म्हणतात, ते काही असलं ना तरी मी हिचा सून म्हणून कधीही स्वीकार करणार नाही. आजी तिथून निघून जातात. ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. ईश्वरीला पण वाईट वाटतं आणि ईश्वरी धावत आपल्या रूममध्ये येते. ती गणपतीसमोर कुंकवाचा करंडा ठेवते आणि रडत असते. अर्णव तिथे येतो. अर्णव ईश्वरीला समजावतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे बघ, आजीला तुला स्वीकारायला थोडा वेळ लागेल आणि तू ही गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे. ईश्वरी म्हणते, त्यांची काही चूक नाही आहे. उलट त्यांना या वयात आपल्यामुळे सगळं सहन करावं लागतंय आणि त्या कशा मानतील आम्हाला नाचून त्यांची. माझ्यामुळे त्यांना एवढा त्रास होतोय, तकलीफ होते आणि मला हे सगळं बघवत नाही आहे. माझं तर एकच मत आहे, आपल्यामुळे कुणाला आनंद नाही झाला तरी चालेल, पण आपल्यामुळे दुःख होता कामा नये. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आजीच्या डोक्यातून पत्रिकेबद्दलचा विषय निघत नसेल ना, यात तुझा काही दोष नाही आहे आणि माझ्यासाठी ते पत्रिका अगर महत्त्वाची नाही आहे. माझ्यासाठी माणसाचं मन महत्त्वाचं आहे आणि यात तुझी काही चूक नाही आहे. मग तू का वाईट वाटून घेतेस? ईश्वरी बाजूला निघून जाते आणि ब्लँकेटची घडी घालत असते. अर्णव तिच्याकडे येतो आणि ब्लँकेट ओढून घेतो. ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय तुम्ही? अर्णव म्हणतो, तुझा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. ईश्वरी म्हणते, प्रत्येक वेळेस माझा मूड खराब असताना तो मूड चांगला तुम्ही केलाच पाहिजे असा काही हट्ट आहे का? तुम्हाला काही सगळी मजाक वाटते का? तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे प्रॉब्लेम अजून वाढतात, ते काही कमी होणार नाही आहेत. अर्णव सर, तुम्हाला तर काही कळतच नाही. अर्णव ब्लँकेटची घडी घालतो आणि बाजूला ठेवून देतो. ईश्वरीला वाईट वाटतं. अर्णव आपला मूड चांगला करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्यालाच हर्ट करतोय. ईश्वरी अर्णवला सॉरी म्हणते. अर्णव ईश्वरीच्या चेहऱ्यावर स्माईल आणतो. ईश्वरी म्हणते, सर मला असं सारखं वाटत असतं की सगळं चांगलं घडत असताना काहीतरी वाईट घडणार आहे. सारखं असं वाटतं की कोणीतरी मला लपून बघतंय. मला खूप भीती वाटते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी तुझ्यासोबत असताना घाबरायची काही गरज नाही आहे. तो तुला काहीही करू शकणार नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी राकेश झोपेतून उठतो. तो घड्याळ बघतो आणि म्हणतो, मला एवढी झोप कशी काय लागली असेल? काल एवढी चांगली कोजागिरी पौर्णिमा होती. त्या कोजागिरीच्या चांदण्यामध्ये माझी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीमध्ये असली असते. पण असं वाटतंय की त्या अर्णवने काहीतरी केलं असेल. हरकत नाही, एक चान्स गेला, पण अजून बरेच चान्स येतील आणि इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत असेल. आणि जर एखादी संधी नाही मिळाली तर मी ती संधी क्रिएट करेल, कारण जी वस्तू माझी आहे ती माझीच असणार आणि ती इंदोरी जिलेबी मी अर्णवच्या आजूबाजूला फिरकत असलेली अजिबात बघू शकत नाही. आता अर्णवलाच कुठेतरी पाठवून दिलं पाहिजे, म्हणजे इंदोरी जिलेबी माझी. अर्णव, आता बघच, तू नसताना मी कसा सिक्सर मारतोय ते. तर थोड्या वेळाने सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि राकेश तिथे येतो. राकेश अर्णव ईश्वरी यांच्याकडे बघतो आणि त्यांना विचारतो, काय मग आपलं लेटेस्ट कपल मिस करत असाल ना मला नाश्त्यासाठी? अर्णव म्हणतो, नाही. अंजली विचारते, असं का बोलतोयस तू अर्णव? अर्णव म्हणतो, ताई, जेजू असे नसतात ना, ते त्यांच्या सोशल वर्कमध्ये बिझी असतात ना, 4-4 महिने घराबाहेर असतात ते. अंजली विचारते, का हो, तुम्हाला एवढा आवरायला वेळ का लागला? राकेश म्हणतो, अंजली काय सांगू, काल एवढं छान दूध बनवलं होतं ना आपल्या ईश्वरीजींनी, ते दूध पिल्यावरती गाढ झोप लागली आणि मग सकाळी खूप छान स्वप्न पडत होतं ईश्वरीजींचं. मग उठावंसंच वाटत नव्हतं मला. अंजली म्हणते, चला चला नाश्ता करून घ्या, ईश्वरीने सगळ्यांसाठी छान इंदोरी पोहे बनवलेत. राकेश म्हणतो, वा वा वा, छान. पण अंजली, मी खरं सांगू का,
मला पोहे नकोय, मला इंदोरी जिलेबीच हवी आहे. अर्णव, अरे सांग ना तुझ्या बायकोला पुन्हा एकदा जिलेबी बनवायला. अर्णव म्हणतो, जेजू तब्येतीसाठी जास्त गोड चांगलं नसतं आणि तुमची तब्येत बघताना तुम्ही जरा लांबच राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून. ईश्वरी ब्रेड घेत असते आणि राकेश सगळ्यांसमोर ईश्वरीच्या हातावर हात ठेवतो. अर्णव राकेशकडे रागाने बघतो. राकेश आपला मोबाईल खाली पाडतो आणि खाली मोबाईल उचलायच्या बहाण्याने बसतो आणि तो ईश्वरीच्या पायाला पाय लावतो. ईश्वरी अर्णवला इशारा करते आणि राकेश छेडतोय, पायाला हात लावतोय हे सांगते. अर्णव खाली वागतो तसा पटकन राकेश वरती उठून बसतो. राकेश म्हणतो, बरं झालं मोबाईल पडला, पण जास्त काही झालं नाही, डॅमेज नाही झाला मोबाईल. राकेश मोबाईलचा कॅमेरा बरोबर आहे का, तो डॅमेज तर झाला नाही ना हे बघण्यासाठी फोटो काढतो. तो ईश्वरीचाच फोटो काढतो. राकेश पोहे खातो आणि म्हणतो, वा 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 ईश्वरीजी, छान हा, बढिया, आवडली हा मला चव. अर्णव म्हणतो, जेजू जास्त खाऊ नका, पोट बिघडेल ना तुमचं. तेवढ्यात वल्लरीचा फोन वाजतो. वल्लरी फोन घेते आणि तिला एकदम आश्चर्य वाटतं. वल्लरी फोन ठेवते आणि सगळे विचारतात, काय झालं काय. वल्लरी आजींना म्हणते, आई माझी ती पुण्याची मावशी नाही का, तिची तब्येत बिघडली आहे, मला लगेच निघावं लागेल. आकाश, अविनाश आणि वल्लरी ते तिघंही पुण्याला जायला लगेच निघतात. इथे राकेश मनात विचार करतो, हे तिघं गेल्यावरती तसंही सगळं घर रिकामं झालेलं असेल आणि अर्णव हा ऑफिसला जाईल. आता हीच वेळ आहे मोका बघून चौका मारायची. राकेश अंजलीला म्हणतो, अंजली अगं मगाशी नाही का तुला मी म्हटलं, मला एक गोड स्वप्न पडलं. त्या स्वप्नात कुलदेवी आली होती. आजी बघा ना किती योगायोग आहे, काल कोजागिरी झाली आणि आज माझ्या स्वप्नामध्ये देवी आली. म्हटलं हा तर संकेत आहे आणि मी तेव्हाच ठरवलं अंजलीला देवीच्या दर्शनासाठी घेऊन जायचं, तेवढाच आमच्या बाळाला सुद्धा आशीर्वाद मिळेल. आजी म्हणतात, चांगली कल्पना आहे, जा जा तुम्ही दोघंही. राकेश म्हणतो, आजी मी तर म्हणतोय ना तुम्ही पण चला ना, तुम्ही आला नाही ना आमच्या कुलदेवीला, त्या निमित्ताने तुमचं दर्शनही होईल आणि तिकडचा परिसरसुद्धा तुम्हाला आवडेल. आज निघू, आज मुक्काम करू तिथेच आणि उद्या सकाळी निघू आपण तिथून. आजी म्हणतात, चालेल आपण तिघं जाऊ. अर्णव आजीला म्हणतो, आजी ताईची काळजी घे, तिला एकटं सोडू नकोस. राकेश म्हणतो, अर्णव अरे मी आहे ना तिची काळजी घ्यायला, तू तिला एकटं समजू नकोस, मी आहे हा, काही काळजी करू नकोस. तर थोड्या वेळाने राकेश आवरून बाहेर उभा असतो. त्याने कार काढलेली असते. अंजली आजी आवरून तिथे येतात. अर्णव ईश्वरी सगळ्यांना बाय करायला येतात. ते सगळे कारमध्ये बसतात आणि निघून जातात. अर्णव आपल्या माणसाला फोन लावतो आणि त्याला म्हणतो, पाटील यांच्यावरती लक्ष ठेव, हे निघाले तिथून आणि काही जरी ऑड वाटलं की लगेच मला सांग. अर्णव म्हणतो, याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणून तो आजी आणि ताईला घेऊन गेलाय. ईश्वरी म्हणते, हो हा असा मुद्दाम देवदर्शनाला जाणारा माणूस नाही आहे, याने काही केलं तर. अर्णव म्हणतो, इट्स ओके, रिलॅक्स, तो काही करू शकणार नाही. मी सांगितले पाटीलला लक्ष ठेवायला, तू रिलॅक्स राहा. ईश्वरी अर्णव टेन्शनमध्ये असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की राकेशला समजतं की पाटील आपल्या मागावर आहे. राकेश मनात म्हणतो, अच्छा म्हणजे मेवणे साहेबांनी याला माझ्या मागावर ठेवलं आहे का, अच्छा पाटील राहा माझ्या मागावरती, आता डेंजर गेम होणार आहे मेवणे साहेब. तर इकडे ईश्वरी स्वयंपाक करत असते आणि अर्णव तिला मदत करायला येतो. अर्णव कणकेमध्ये खूप जास्त पाणी टाकतो. ईश्वरी म्हणते, अहो काय केलं तुम्ही. ईश्वरीचा हात कपाळाला लागतो आणि तिच्या कपाळाला पीठ लागलेलं असतं. अर्णव ईश्वरीच्या ओठांवरती बोट ठेवतो आणि तिला गप्प राहायला सांगतो. तिच्या डोक्यावरचं ते पीठ साफ करून देतो. अर्णव पुढे म्हणतो, तुझ्या ब्युटिफुल चेहऱ्यावर फक्त टिकली छान दिसते, बाकी काहीच नाही. दोघं एकमेकांकडे बघत राहतात.